चित्रपटात जर दाखवलं जातं ना की मस्तानीला साखळदंडाने बांधून ठेवलेलं आहे, तसं काही नव्हतं. काशीबाई साहेब आणि मस्तानी यांच्यात न्यूनता नाही हे तर होतंच, पण त्याशिवाय मस्तानीकडनं गेलेली काही पत्रं मिळतात की तुम्ही ठेवाल तशी मी राहायला तयार आहे आनंदाने. तुम्हाला असं वाटत असेल की मी इकडनं निसटून जाईन किंवा आहे, घरातल्या दासी ज्या ठिकाणी ज्या खोलीत निजायला आहेत त्या ठिकाणी मी निजायला जाईन, म्हणजे त्यांच्या नजरेसमोर मी राहीन. शेवटच्या दिवसांमध्ये शाहू महाराजांची पत्र आहेत भट घराण्याला किंवा चिमाजी अप्पांना की रायाची वस्तू रायास देणे, वस्तू म्हणजे मस्तानी, रायाची वस्तू रायास देणे आणि त्याचा चित्ताचा क्षोभ न वाढवणे. बाजीरावांचा वैयक्तिक जीवन म्हटल्यावरती पहिला विषय येतो मस्तानी. बरोबर. हे दुर्दैव आहे की फक्त तो विषय तिथेच थांबतो. मस्तानी कुठून बाजीरावांच्या आयुष्यात आली हे कळायला खरंच मार्ग नाही आहे. समज आहे की ती छत्रसाल बुंदेल्याची कन्या होती किंवा जे काही, त्यासाठी ना सज्जड पुरावा नाही आहे. मस्तानी प्रकरणामुळे कुटुंब आणि बाजीराव ह्यांच्यात जो बेबनाव झाला किंवा रुसवे फुगवे झाले हे शेवटच्या 2-2.5 वर्षातले आहेत. आधी सगळं शांततेत चालू आहे. मस्तानीमुळे बाजीरावांना मद्याचे दारूचे व्यसन लागले आणि मांसाहार करायला लागले असं बऱ्याच जणांचं मत झालं होतं. आणि चिमाजी अप्पांचा मस्तानीवरती विशेष राग होता की हिच्यामुळे माझा भाऊ बिघडतो आहे. चिमाजी अप्पा किंवा पुरंदरे यांच्याशिवाय बाजीराव सहसा आपल्याला कोणाचं ऐकताना दिसत नाहीत. पत्रांमधून सुद्धा त्यांचा फटकळपणा दिसून येतो. शनिवारवाड्यामध्ये मस्तानी महाल बांधला आणि मस्तानीला आणून ठेवलं, तिथे चिमाजी अप्पांचा राग प्रगट झाला की जोपर्यंत ही स्त्री घराच्या बाहेर होती तोपर्यंत ठीक होतं कदाचित. रावेरखेडीला असताना ज्याला आपण उष्माघाताचा हे म्हणतो, पण उन्हाळ्याचाच दिवस ते 28 एप्रिल, त्याच्यामुळे त्यांना तो सनस्ट्रोक झाला आणि त्यात ते आजारी पडून तापाने आणि ते गेले. आणि त्याच दरम्यान झालं होतं असं की मस्तानीला पाठवण्याची सोय किंवा हे मस्तानी प्रवास चालू केला होता. आणि रस्त्यात बातमी कळली की बाजीरावांचं देहावसन झालेलं आहे. आता कळायला मार्ग नाही तिने स्वतःचा प्राणत्याग कसा केला, पण बातमी आल्यानंतर मस्तानीने प्राणत्याग केलेला आहे. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. या विशेष पॉडकास्टमध्ये, बाजीराव पेशव्यांच्या विशेष पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. आत्तापर्यंत म्हणजे या पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आपण बाजीराव पेशवे यांची युद्धनीती, त्यांचं राजकारण, त्यांनी कोणत्या लढाया जिंकल्या, त्या कशा जिंकल्या, या सगळ्याबद्दल सविस्तर चर्चा केली. पण बाजीराव पेशवे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा अनेकांना उत्सुकता असते. बरंच बोललं जातं, बरंच लिहिलं जातं. खास करून बाजीराव आणि मस्तानी यांचं नातं कसं होतं, बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्यासोबत बाजीरावांचं नातं कसं होतं, तर वैयक्तिक बाजू बाजीरावांची युद्धनीतीच्या पलीकडची नेमकी कशी होती, त्याबद्दल या दुसऱ्या भागामध्ये आपण सौरभ वैशंपायन यांच्याशी बोलणार आहोत. त्यामुळे सौरभ यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि पॉडकास्टला सुरुवात करूया. सौरभ नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. बाजीरावांचं वैयक्तिक आयुष्य हा कायम चर्चेचा विषय राहिला इतिहासामध्ये, राजकारणामध्ये. तर हे असं का घडलं त्यांच्या बाबतीमध्ये? बाजीरावांचा वैयक्तिक जीवन म्हटल्यावरती पहिला विषय येतो मस्तानी. बरोबर. हे दुर्दैव आहे की फक्त तो विषय तिथेच थांबतो. म्हणजे बाजीरावांच्या एक लढाया ह्या मास्टरपीस आहेत. जे पालखेडबाबत मी आधी सांगितलं त्याबाबत मॉन्टेगो मेरी जो फील्ड मार्शल आहे, म्हणजे जो युद्धाचं व्यवस्थापन, युद्ध कुठे होणार आहे, दुसऱ्या महायुद्ध ज्यांनी बघितलेलं आहे जगडव्याळ, तो माणूस पालखेडबाबत म्हणताना म्हणतो, ते मी वाक्य मुद्दाम म्हणून दाखवतो आणि मग या प्रश्नाकडे येतो की पालखेड कॅम्पेन 1727-28 in which Bajirao first out-generaled Nizam-ul-Mulk was a masterpiece of cavalry movement किंवा आहे असा हा सेनापती किंवा आहे हा कुटुंबासमोर हतबल झालेला आहे, इतकं आहे. आणि दुर्दैवाने हे सगळं प्रकरण आज तागातही मस्तानी भोवतीच फिरत राहतं. म्हणजे चित्रपट येतो तो ही बाजीराव येत नाही, बाजीराव मस्तानी येतो. मस्तानीच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खरं सांगायचं ना तर मस्तानी कुठून बाजीरावांच्या आयुष्यात आली हे कळायला खरंच मार्ग नाही आहे. अच्छा. म्हणजे हा जो समज आहे की ती छत्रसाल बुंदेल्याची कन्या होती किंवा जे काही, त्यासाठी ना सज्जड पुरावा नाही आहे. बरं, मस्तानीचे जे थेट उल्लेख पत्रांमधले, अस्सल पत्रांमधले उल्लेख आहेत ते साधारणतः 36-37च्या नंतर अस्सल पत्रांमधले उल्लेख मिळतात. अर्थात त्याच्या आधी बाजीरावांच्या आयुष्यात आली होती. बरं, ती बाजीरावांच्या आयुष्यात आल्यानंतरही धरून चालू आपण 30-32च्या आसपास त्यांच्या आयुष्यात मस्तानीचा प्रवेश झाला असावा. टोटल ही 8 किंवा 10 वर्ष आहेत. बाजीरावांचं 40व्या वर्षी निधन झालं. बाजीराव हे सतत मोहिमेवरती आहेत. मराठ्यांच्या स्वारांचं मुक्काम म्हणून एक पुस्तक आहे, त्यात बाजीरावांच्या स्वाऱ्या जेव्हा कळतं की हा माणूस पुण्यात कधी असायचा, घरी कधी असायचा, असंच होतं.
त्यामुळे जो कलेक्टिव्ह टाईम आपण ज्याला म्हणतो तो कुटुंबासाठी असेल, मस्तानीसाठी असेल, हा ओव्हरऑल ना मला नाही वाटत 2-2.5 वर्षांपेक्षा जास्त मस्तानीला मिळाला असावा. कलेक्टिव्ह म्हणतो आहे 8 वर्षातला हे करून. आणि या सगळ्यामध्ये मस्तानी प्रकरणामुळे जो कुटुंब आणि बाजीराव ह्यांच्यात जो बेबनाव झाला किंवा रुसवे फुगवे झाले हे शेवटच्या 2-2.5 वर्षातले आहेत. आधी सगळं शांततेत चालू आहे. मस्तानीबाबत नंतरच्या काळात जे उल्लेख मिळतात तेही असं आहे की काशीबाई साहेब आणि मस्तानी यांच्यात न्यूनता नाही, त्या एकमेकींबरोबर ॲडजस्ट करतायत. मस्तानीने इथला वेश, इथलं अन्न स्वीकारायला सुरुवात केली होती. मधली जी ठिणगी आहे ती का पडली असावी हेही सांगतो. मस्तानीमुळे बाजीरावांना मद्याचे, दारूचे व्यसन लागले आणि मांसाहार करायला लागले असं बऱ्याच जणांचं मत झालं होतं. आणि चिमाजी अप्पांचा मस्तानीवरती विशेष राग होता की हिच्यामुळे माझा भाऊ बिघडतो आहे. हे दोघं आहेत ना, हे रामलक्ष्मणासारखे आहेत. म्हणजे बाजीरावांचं असं कुठलंही काम नाही आहे शेवटपर्यंत की त्यांनी कौटुंबिक आणि कौटुंबिकपेक्षाही राजकीय ह्याच्यावरती चिमाजी अप्पांशी डिस्कस केल्याशिवाय त्यांनी कधीच पाऊल टाकलेलं नाही आहे. किंवा चिमाजी अप्पांचंही तेच होतं. दोघांचं निरातिशय प्रेम होतं एकमेकांवरती, भावंडांचं. आणि त्यांचे आपण जेव्हा पत्र वाचतो किंवा हे वाचतो तेव्हा किती छोट्या छोट्या गोष्टी ते एकमेकांना सांगत असतात. एक मोठा भाऊ म्हणून बाजीराव त्यांना कसं हे करतात. चिमाजी अप्पांचं आपण जेव्हा व्यक्तिमत्व बघतो, कारण आपण आता त्यांची कौटुंबिक किंवा याची पार्श्वभूमी बघतो, त्यामुळे मी कॅरेक्टर सांगत चाललो आहे. बरोबर. कधी कधी वाचताना मला असं वाटतं की बाजीरावांपेक्षा चिमाजी अप्पा काकांवर सरसच होते. कारण चिमाजी अप्पांना दम्याचा प्रचंड त्रास आहे, जीवघेणा त्रास आहे त्यांना. असं असताना हा काय म्हणतो आपण त्याला शूरवीर पुरुष स्वतःच्या अंगावरती मोहिमा घेतो, माळव्यात जातो, गिरधर बहादूर, दया बहादूरसारख्या अत्यंत ताकदीच्या सरदारांना हलवतो. त्यांना हरवल्यामुळे मराठ्यांना माळव्याची जागा मिळालेली आहे. डभईच्या युद्धामध्ये बाजीराव लढत असताना मध्ये त्यांना निजाम येऊन मिळू नये म्हणून उभा राहतो. भोपाळचं युद्ध चालू असताना नासिरजंग येऊन मिळू नये म्हणून हा मध्ये उभा आहे चिमाजी अप्पा. वसईची लढाई आहे. वसईची लढाई का महत्त्वाची आहे तेही सांगतो. कुठल्याही युरोपियन सत्तेला, स्थानिक सत्तेने एखाद्या ठिकाणून उपटून फेकून दिलं आहे कायमसाठी, हे फक्त इतिहासात एकच घडलेली ती वसईची लढाई आहे. असं इतक्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या अंगावर घेणारा तो वीर पुरुष होता किंवा असं. बरं, हे चालू असताना बाजीरावांचा स्वभाव ना संतापी आहे, फटकळ आहेत, भयानक फटकळ आहेत. त्यामुळे ना बाजीरावांकडे सहसा थेट कोणी जायचं नाही. समजा असं वाटलं विषय नाजूक आहे, तो आयदर पुरंदरांना सांगायचं किंवा चिमाजी अप्पांना सांगायचं आहे. कारण बाजीरावांबरोबर जे बोलणं असायचं किंवा आहे ते या 2 लोकांपैकीच हँडल करू शकायचे. चिमाजी अप्पा किंवा पुरंदरे ह्यांच्याशिवाय बाजीराव सहसा आपल्याला कोणाचं ऐकताना दिसत नाहीत. पत्रांमधून सुद्धा त्यांचा फटकळपणा दिसून येतो. असं असताना या दोघांमध्ये वितुष्ट आलं ते मस्तानी प्रकरणामुळे आलेलं आहे. एखाद्या वीरपुरुषाचा आपलं कुटुंब आणि आपलं प्रेम यांच्यामध्ये त्यांचा काय म्हणू आपण आजच्या भाषेत सांगायला रबर बँड व्हायला लागला होता. त्यामुळे बाजीराव आहेत ते वैतागले आणि ते सगळं सोडून मोहिमेवरती निघून गेले. कारण त्यांना मनस्ताप व्हायला लागला. आणि त्याची ठिणगीसुद्धा इथपर्यंत पडली की मी म्हटलं शेवटच्या 2.5 वर्षात शनिवारवाड्यामध्ये मस्तानी महाल बांधला आणि मस्तानीला आणून ठेवलं. तिथे चिमाजी अप्पांचा राग प्रगट झाला की जोपर्यंत ही स्त्री घराच्या बाहेर होती तोपर्यंत ठीक होतं कदाचित, पण ही तू थेट शनिवारवाड्यामध्ये आणून ठेवतोयस म्हटल्यानंतर त्यांचं. आणि आपण ना तेव्हाची सामाजिक परिस्थिती बघायला घेतली तर अचानक एक परधर्माची, परजातीची व्यक्ती आपल्या घरात येते आहे आणि ती सोवळं पाळणाऱ्या घरात येते आहे म्हटल्यावरती 250-300 वर्षापूर्वी गहजब माजला असेल. बरोबर. शिवाय काय होतं, त्यांचं जे पद आहे, त्यांचं घराणं, त्यांची प्रतिष्ठा उद्या हिच्याकडनं आलेली संतती क्लेम करायला लागली तर काय घ्या, हा सुद्धा एक बघण्याचा हेतू त्यांचा असू शकतो. त्यामुळे चिमाजी अप्पा फार नाराज झालेले आहेत. नंतरच्या 1-1.5 वर्षात राजकारण वगळता या 2 भावंडांचं थेट बोलणं नाही आहे, राधाबाईंमार्फत बोलणं करतात. पण त्या पत्रांमध्येही हे एकमेकांच्या तब्येतीची काळजी कशी करायची, राधाबाईंना बाजीराव लिहित आहेत किंवा राधाबाईंना चिमाजी अप्पा लिहित आहेत दोन्ही बाजूनी, की आमच्यात थेट बोलणं नाही आहे असा त्याचा सूर आहे. म्हणजे असं वाक्य नाही आम्ही थेट बोलत नाही आहे, पण बाजीराव साहेब म्हणजे राऊ माझं ऐकणार नाही किंवा बाबा, पण त्यांचं एक टोपण नाव होतं घरातलं की बाबासाहेब माझं ऐकणार नाही, तेव्हा तुम्ही त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. किंवा बाजीराव साहेबही जेव्हा मोहिमेवरती होते तेव्हा चिमाजी अप्पांच्या दम्याविषयी त्यांची चौकशी आहे की त्याला मोहिमेवरती. आणि हे सगळं चालू असताना खाली वसईचा संग्राम चालला आहे.
वसईच्या संग्रामाच्या दरम्यान चिमाजी अप्पा एकदा इतके आजारी आहेत दम्यामुळे की ते कोकणातनं घाटावरती पुण्याला आलेले आहेत आणि त्यांनी शाहू महाराजांना एक पत्र लिहिलं. त्यातलं एक वाक्य आहे की गेल्या आठवडाभर मला उठून बसण्याची ताकद नव्हती, कारण उठून बसल्यावर दमा वाढतो अनेकदा, त्यामुळे पत्र लिहिण्यास एका आठवड्याचा उशीर झाला, असं स्पष्ट वाक्य आहे. इतका दमा असलेला माणूस मोहीम अंगावर घ्यायचा. त्यामुळे बाजीरावांना स्वतःच्या भावाची काळजी होतीच. आणि या सगळ्या काय म्हणू आपण त्याला, नाराजी नाट्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये चित्रपटात जे दाखवलं जातं ना की मस्तानीला साखळदंडाने बांधून ठेवलेलं आहे, तसं काही नव्हतं. मी मगाशी जे वाक्य म्हटलं की काशीबाई साहेब आणि मस्तानी यांच्यात न्यूनता नाही हे तर होतंच, पण त्याशिवाय मस्तानीकडनं गेलेली काही पत्रं मिळतात की तुम्ही ठेवाल तशी मी राहायला तयार आहे आनंदाने. तुम्हाला असं वाटत असेल की मी इकडनं निसटून जाईन किंवा हे, तर ज्या ठिकाणी इतर बायका वावरतात किंवा घरातल्या दासी ज्या ठिकाणी ज्या खोलीत निजायला आहेत त्या ठिकाणी मी निजायला जाईन, म्हणजे त्यांच्या नजरेसमोर मी राहीन. म्हणजे इतकी पडती बाजून मस्तानीही घेतली होती. मग पुढे तिला पाबळला ठेवलं गेलं आणि मग शेवटच्या दिवसांमध्ये शाहू महाराजांची पत्र आहेत भटघराण्याला किंवा चिमाजी अप्पांना की रायाची वस्तू रायास देणे, वस्तू म्हणजे मस्तानी, रायाची वस्तू रायास देणे आणि त्याचा चित्ताचा क्षोभ न वाढवणे. नानासाहेब म्हणजे त्यांचा मुलगा आहे, तसं एक पत्र किंवा हे मिळतं की मस्तानीमुळे नुकसान काय झालं किंवा हे, तर बाजीरावांचं लक्ष आहे ते विचलित होतं आहे आणि नासिर जंगाचा मनसुबा बुडला असं त्याचं वाक्य आहे की नासिर जंगाबरोबर युद्ध होणार होतं किंवा हे ते झालं नाही. आता आपण अनेक वर्षांनी त्याकडे बघतोय, पण नाही, त्यानंतर काही आठवड्यांनी नासिर जंगाशी युद्ध झालं आणि बाजीरावाचं युद्ध जिंकलेले आहेत. म्हणजे त्याच्यामुळे बाजीरावांचं राजकारणाकडे दुर्लक्ष झालं आहे का, तर नाही झालेलं आहे. पण बाजीरावांना मनस्ताप झाला आहे का, प्रचंड मनस्ताप झालेला आहे. त्यांच्या आयुष्यातली शेवटची 1.5 वर्ष 2 वर्ष ही त्यांना आणि काय म्हणू आपण आपल्याला वाचताना मनस्ताप देणारी असतात जर त्याप्रमाणे आपण इन्व्हॉल्व्ह झालो तर. पण मग काशीबाई आणि मस्तानी यांच्या नात्यामुळे त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यावर डेफिनेटली परिणाम झाला. वैयक्तिक आयुष्यावर झाला, राजकीय याच्यावरती झालेलं दिसत नाही आहे. कारण मोहिमेवरती निघून गेल्यानंतर मी जे नानासाहेबाचं वाक्य सांगितलं की नासिर जंगाचा मनसुबा बुडला, त्या पत्रानंतर काही आठवड्यांनी ते युद्ध झालेलं आहे आणि त्यात नासिर जंगाविरुद्ध बाजीरावांनी मोठा विजय मिळवलेला आहे. त्याच्यामुळे राजकारणाकडे दुर्लक्ष झालं असं वाटत नाही. वैयक्तिक आयुष्यावर त्यांचा प्रचंड परिणाम झाला, मनस्ताप झाला. आणि शेवटच्या याच्यामध्ये नादिरशाहची स्वारी आली होती आणि तेव्हा बाजीरावाचं चिमाजी अप्पांना लिहिलेलं पत्र आहे, त्यात ते मी म्हटलं ना फटकळपणा दिसून येतो. त्यात नादिरशाह आलेला आहे. नादिरशाह जर या ठिकाणी त्यांनी मुघलांना हटवून स्वतः बसला तर हे परचक्र उद्या आपल्याकडे येणार आहे. म्हणजे एखाद्याची राजकारणाकडे बघण्याची दृष्टी कशी असते, किती सावध असते. तेव्हा ते चिमाजी अप्पांना पत्र लिहिताना सांगतात की चिमाजी हे करताना की अप्पा आम्ही तो बेवकूफ, पण तुम्हाला तर कळतं आहे ना, स्वतःच्या बाबत त्यांचं असं वाक्य की आम्ही तो बेवकूफ, तुम्हाला कळतं की आहे. त्यामुळे सैन्य आणि सगळं घेऊन आपल्याला दिल्लीकडे जाण्याची गरज आहे आणि मी त्या तयारीला लागलेलो आहे, अशा अर्थाचं पत्र आहे. आणि मग पुढे सूचना वगैरे त्या पत्रात दिलेल्या आहेत. पण बाजीरावांचा तो शेवटचा काळ किंवा हे आहे त्याच्यात वैयक्तिक कारणामुळे किंवा हे भयानक हैराण झाले होते. ते रावेरखेडीला असताना ज्याला आपण उष्माघाताचा हे म्हणतो आणि उन्हाळ्याचाच दिवस ते 28 एप्रिल, त्याच्यामुळे त्यांना तो संस्ट्रोक झाला आणि त्यात ते आजारी पडून तापाने आणि ह्यानी ते गेले. आणि त्याच दरम्यान झालं होतं असं की मस्तानीला पाठवण्याची सोय किंवा हे मस्तानी प्रवास चालू केला होता आणि रस्त्यात बातमी कळली की बाजीरावांचं देहावसन झालेलं आहे. आता कळायला मार्ग नाही तिने स्वतःचा प्राणत्याग कसा केला, पण बातमी आल्यानंतर मस्तानीने प्राणत्याग केलेला आहे. मग ती हाय खाऊन मेली की हिरकणी खाऊन मेली की विष खाऊन मेली कळायला मार्ग नाही आहे. मी म्हणतो तसं मस्तानीबाबत फार उल्लेख नाही मिळत किंवा बाजीरावांच्या आयुष्यात ती काय आली कशी आली काहीच म्हणजे ठोस आपल्याकडे माहिती नाही आहे. मी हा प्रश्न विचारणार होते की म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड किंवा दुर्दैवी झाल्यानंतर कोणी समेटाचा, कुटुंबातल्या कोणी समेटाचा किंवा काही आता सगळ्या गोष्टी पुन्हा जुळून येतील असा प्रयत्न केला होता का कौटुंबिक कलह मिटवण्यासाठी? होतं असं की मी म्हटलं ना की या बाबतीत ना उल्लेख आहेत ते सगळे नाराजीचेच उल्लेख आहेत. शाहू महाराजांनी पुरंदरांसारख्या यांनी मध्ये पडले असतील कारण ते जाणते होते किंवा हे शाहू महाराजांना मध्ये पडावं लागलं की रायाची वस्तू रायास परत द्या, क्षोभ नका वाढवू, कशाला वाढवत आहे. त्यामुळे समेटाचा प्रयत्न झाले असतील किंवा सुरुवातीला काय म्हणतो आपण त्याला मधला मार्ग काढणं असतं तसं निश्चित झाले असेल जे बाजीरावांनी ऐकलं नाही. मी जे म्हटलं की मस्तानीला शनिवार वाड्यात आणून ठेवलं, मस्तानी महाल बांधला, तिथपासून ठिणगी पडली. जोपर्यंत शनिवार वाड्याच्या बाहेर होती तोपर्यंत तसं काही
कोणालाही फारसा प्रॉब्लेम नव्हता, कारण रोज संपर्कही नाही यायचा. आणि नंतर बाजीरावांना जी सवय लागली दारू पिण्याची किंवा मांसाहाराची, ती मस्तानीमुळे लागली हे चिमाजी अप्पांचं मत ठाम झालं होतं. पण मग चिमाजी अप्पा आणि बाजीरावांमध्ये जो एक गैरसमज झाला किंवा दुरावा आला, तो दुरावा मिटला शेवटच्या काही वर्षांमध्ये, काळामध्ये, का तो तसाच कायम राहिला? शेवटच्या 1.5-2 वर्षामध्ये म्हणाल तर तो कौटुंबिक दुरावा कायम आहे. राजकीय दुरावा पत्रामधनं एकमेकांचे सल्ले ते अजूनही घेताना दिसतात. पण ते नातं कसं होतं? म्हणजे ओझरता उल्लेख तुम्ही केलात, पण 2 भाऊ आणि जे म्हणजे कधी वेगळेच नाही झाले नाही, एकमेकांपासून. कधीच नाही. म्हणजे मी पहिलंच वाक्य म्हटलं, राम लक्ष्मणासारखी जोडी होती. म्हणजे बाजीराव गेल्यानंतर जशी मस्तानी गेली, तसं काही महिन्यामध्ये काय आजारी पडल्यामुळे असतील किंवा त्यांच्या ह्याच्यामुळे चिमाजी अप्पाही गेलेले आहेत काही महिन्यामध्येच. आणि पुन्हा म्हणजे हे सगळं झाल्यानंतर चिमाजीने क्लेम नाही केला आहे, बाजीरावच्या मुलाला बसवलं. बरोबर. त्याच्यासाठी स्वतः साताऱ्याला गेलेले आहेत. आणि ओव्हरऑल म्हणजे त्यांचं सगळं असताना आपल्या मोठ्या वहिनीची सुद्धा यांना काळजी होती. काशीबाई साहेबांच्या उपायासाठी 10 रुपये खर्च आला अशी एक नोंद मिळते. त्यांचा गुडघा दुखावलेला होता काशीबाईंचा अनेक वर्षांकरता, त्यामुळे त्यांच्यावरती उपचार चालू होते. तर काशीबाई साहेबांच्या उपचाराबाबत किंवा ह्याच्याबाबत आपल्याला उल्लेख मिळतात. तर इकडनं जेव्हा हे पुण्यात असायचे आणि बाजीराव बाहेर असायचे, तेव्हा चिमाजी अप्पा कुटुंबाची परिस्थिती की रघुनाथ काय करतोय, रामचंद्रपंत जो नंतर वारला, किंवा नानाचं शिक्षण कसं चालू आहे, हे सगळं आधीच्या पत्रांमध्ये आपल्याला थोडं थोडं दिसतं की घरात काय चालू आहे हे सांगतात. किंवा शनिवार वाड्याबाबत सांगायचं झालं तेव्हा बाजीराव स्वतः वास्तुशांतीलाही नव्हते किंवा ह्यालाही नव्हते. त्यावेळी या ठिकाणी काय चाललं आहे किंवा हे इकडनं चिमाजी अप्पा सांगायचे. अनेकदा चिमाजी अप्पासुद्धा मोहिमेवरती, बाजीरावही मोहिमेवरती. तेव्हा मोठा भाऊ एखाद्याला मार्गदर्शन करतो की माळव्याच्या ह्याच्यामध्ये तर बुंदेलखंड प्रकरण झालं, तेव्हा बुंदेलखंडातनं माळव्याला एक गेलेलं पत्र आहे बाजीरावांनी चिमाजी अप्पांना की माळव्यामध्ये तू आत्ता युद्ध करतोयस, माळवा सुपीक आहे पण त्या भ्रमात राहू नकोस. आत्ता स्वराज्याला काय किंवा सातारा गादीला काय, पैक्याची नित्यनूतन ओढ आहे असं ते पत्रातलं वाक्य आहे. जर आपल्याला स्वराज्यासाठी आणि आपल्या पुढच्या स्वरांसाठी पैसा गोळा करायचा असेल तर जिथे हातपाय मळून पैसा गोळा करता येईल तिथे तू घे. मी बुंदेलखंडात जातो, तू माळव्याकडनं राजपूतनाकडे गेलास तरी चालेल. गरज पडली तर मला सांग, मी मदतीला येतो. मला गरज पडली तर मी तुला मदतीला करेन. आणि मी म्हटलं तसं की अनेक युद्धांच्या वेळी बाजीरावांच्या मध्ये आणि शत्रूच्या मध्ये म्हणजे जी रसद म्हणून यायची किंवा जी कुमक यायची त्याच्यामध्ये ढालीसारखे चिमाजी अप्पा उभे राहायचे. त्याच्यामुळे बाजीरावांना तिथली परिस्थिती अतिशय शांतपणे हँडल करता यायची. त्याच्यामुळे या दोघांमध्ये वैमनस्य आहे. तर शेवटचं 1.5 वर्ष सोडल्यास बाजीरावांसमोर उभं राहण्याची टाप फक्त पुरंदरे किंवा चिमाजी अप्पांची होती. आणि कोणाचं म्हणणं बाजीराव ऐकत असतील शांतपणे तर चिमाजीचं हे करायचं. कारण बाजीरावाचा रागीट स्वभाव सांभाळून त्यांना सल्ला देणं, तो त्यांच्या गळी उतरवणं अनेकदा ही सोपी गोष्ट नव्हती. चिमाजी अप्पा करून दाखवायचं. आता पेशवे म्हटलं की नजरेसमोर कुणाच्याही अगदी पटकन खूप सहजपणे शनिवार वाडा येतो पुण्यातला. तर शनिवार वाडा ही वास्तू बांधणं ते कसं ठरलं, कधी ठरलं, पेशव्यांच्या आयुष्यात शनिवार वाड्याचं महत्त्व काय होतं, आणि बाजीराव पेशवे किती इन्व्हॉल्व होते या सगळ्या बांधकामामध्ये म्हणा, डिझायनिंगमध्ये म्हणा? पहिल्यांदा म्हणजे आपण एक पिढी मागे येऊ, बाळाजी विश्वनाथ. त्यांना जेव्हा पेशवाई मिळाली तेव्हा ते सासवडमध्ये राहायला होते. पुरंदरांच्या वाड्यातच त्यांचं हे होतं. ते मी चुकत नसेल तर बहुतेक 18-19 पर्यंत ते सासवडला होते. नंतर मग 1-1.5 वर्षांनी किंवा ह्याच्यात ते त्याच्यावरनं सुप्याला आलेले आहेत. सुप्याला काही वर्ष राहिलेले आहेत. आणि मग बाजीरावांकडे पेशवाई आली आणि हे ते पेशवाई आल्यानंतर पुण्याची जागीर बाजीरावांना दिलेली आहे. तर पुण्यात आल्यानंतर ते धडफळ्यांच्या वाड्यात राहिलेले आहेत 6-7 वर्ष. आणि मग एक दंतकथा सांगितली जाते की बाजीराव फेरफटका मारायला म्हणा किंवा छोटी मोठी शिकार करायला नदीच्या भागात गेले होते त्या ठिकाणी. आणि सांगतो मी दंतकथा आहे, असं काही घडलं असण्याची शक्यता नाही आहे. पण त्यांनी बघितलं की एक ससा शिकारी कुत्र्याचा पाठलाग करतो आणि शिकारी कुत्रा जीव घेऊन पळतोय पुढे. तेव्हा ते जे असतं ना की ही जागा विशेष आहे, इथे काहीतरी बनलं पाहिजे, अशा ह्याच्यात त्या ठिकाणी ती आपण या ठिकाणी वास्तू उभी करावी असं त्यांच्या मनात आलं, अशी ती दंतकथा सांगते. पण होतं असं की त्या तिकडनं बघितलं तर जो कसब्याचा भाग आहे किंवा हे आहे तो तिकडनं बऱ्यापैकी जवळ आहे. आणि शिवाय या ठिकाणी शहर बसवावं अशी म्हणजे शहर मोठं करावं अशी शाहूंची आज्ञा आहे पुण्याच्या आगीर दिल्यानंतर. त्यामुळे त्या ठिकाणी वास्तव्य करणं गरजेचं होतं. त्यामुळे सुप्यावरून दरवेळी पुण्यात या हे करा किंवा सासवडला मूळ घर आहे तिकडनं पुण्यात या, कालपव्यय व्हायचा.
त्यामुळे पुण्यात त्या धडफळ्यांच्या वाड्यात काही वर्ष राहिलं. पण ते स्वतःची वास्तू, मी पेशवा आहे किती म्हटलं तरी, मग ती असणं गरजेचं असतं. त्यामुळे आत्ता आपण जी बघतोय वास्तू म्हणा किंवा जी जागा, दुर्दैवानी वास्तू नाही आहे, फक्त आता खालचे जोते आहेत त्याचे, त्या ठिकाणी त्यांनी ती जागा निवडली. आणि 30मध्ये जानेवारी 30मध्ये ह्याला भूमिपूजन होऊन त्याची सुरुवात झाली. आणि साधारणतः 2 वर्षांनी त्याचं काय म्हणू आपण, गृहप्रवेश किंवा आपण म्हणतो ते सगळं झालेलं आपल्याला मिळतं. आता आपण जो शनिवार वाड्याचा बाहेरचा भाग बघतो आहे, हा नानासाहेबांनी 55मध्ये बांधलेला आहे. अच्छा. आतमध्ये गेल्यावरती आपल्याला मधली जी ज्योती दिसतात किंवा हे दिसतात, तो 2 चौकांचा वाडा आहे, ती वास्तू बाजीरावांनी बांधलेली असेल. आणि मग नंतरच्या काळामध्ये नानासाहेब पेशवे असतील, म्हणजे राघोबादादा असतील, भाऊ असेल, त्यांचे स्वतःचे मग महाल, त्यांची स्वतःची देवघरं वगैरे बांधत हे केलं. आणि हे सगळं असताना वाडा बांधल्यानंतर किंवा हे केल्यानंतर बाजीरावांनी बाजूला, म्हणजे आत्ता जशी तटबंदी आहे तशी बांधायला घेतली होती, पण साताऱ्यावरनं पत्र आलं की गडी नाही बांधायची. अच्छा. तसं जे म्हणतो ना आपण, ताक फुंकून पिणं दुधामुळे तोंड, तर बऱ्याचदा असं व्हायचं की ही जे सरदार लोक असायची ती गडी बांधायचे, स्वतःचं प्रस्थ तयार झालं की स्वतःचं राज्यात हे करायचं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांपासून जो नियम चालू होता की गडी नाही बनवायची कोणी, तुम्ही वाडा बनवा आणि मातीचं कुसू घाला त्याला, जे बॉर्डर हे स्वतःचं कुंपण. बाजीरावांनी मग ते काम थांबवलं आणि मग बाजूला जे हे आहे कुंपण म्हणा किंवा जी एरिया मार्क करावा लागतो ते माती आणि लहान दगडांनी असेल. जी भक्कम भिंत किंवा किल्ल्यासारखी आहे ती 55मध्ये बांधलेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा म्हणजे चित्रपटामध्येही दाखवताना किंवा कुठल्याही, म्हणजे मी चित्रपटांची नावं डिरेक्टली घेत नाही, पण आपला थेट शनिवार वाडा दिसतो किंवा अशा ह्याच्यात. तर तसं नाही आहे, आधी फक्त हे होते. आणि मग बाजूचे एरिया वाढत गेले, मस्तानी महाल वाढला, नारायणरावांसाठी झालं, पुढे काय आपण इंग्रजांच्या काळामध्ये तिथे चौकीसुद्धा बांधली गेली, वेड्यांचं इस्पितळ झालं, त्याचं ऑफिस झालं, त्याला आग लागली, जे 15 दिवस शनिवार वाडा जळत होता, इतकं त्यातमध्ये लाकूड आणि सगळं होतं. आणि तो नष्ट झाला. तो आज तागात आपल्याकडे डिझाईन्स नाही आहेत, त्यामुळे परत उभा करता येत नाही आहे. तो ओव्हरऑल शनिवार वाडाचा धावता इतिहास असा आहे. खरं तर बाजीराव हे एक खूप मोठं व्यक्तिमत्व होते. तर अगदी शेवटचा प्रश्न की आत्ताच्या राजकारण्यांनी, प्रशासकांनी जर काही गुणवैशिष्ट्य अंगीकारायची म्हटली बाजीरावांमधली, तर ती कोणती असायला हवी आहेत? सर्वात पहिली शिस्त. बाजीरावांच्या आयुष्यात काय, तुम्हाला कुठलीही गोष्ट एक्झिक्यूट, म्हणजे एखादा वीर पुरुष एकही युद्ध हरत नाही याचा अर्थ त्याच्याकडे प्रचंड शिस्त आहे. त्यामुळे आताच्या राजकारण्यांनी शिस्त आणि जे ठरवलं आहे ते तडीच नेणं, हे जे गुण असतात ते आहे. त्याच्याशिवाय अर्थात त्यावेळी स्वामीनिष्ठा होती, यावेळी आपल्याला राष्ट्रनिष्ठा किंवा तुम्ही जनतेसाठी तुम्ही उभे राहिलेले असता तेव्हा आहे. दुसरं, लिडिंग फ्रॉम फ्रंट, स्वतःच्या ह्यानी उदाहरण देणं जनतेसमोर किंवा स्वतःच्या सैन्यासमोर, हे बाजीरावांनी केलं होतं. त्याच्याशिवाय बाजीरावांची बरीचशी पत्रं जी आहेत त्यांच्याकडे बरेचसे खटले यायचे की अमुक हे झालं ते झालं, तेव्हा त्यांनी त्यांच्या सरदारांना लिहिलेली पत्रं आहेत की तुम्ही जनतेबरोबर जे वागतायत किंवा हे करतायत असे वागत राहिलात तर त्यांना वाटेल की मोगलाई काय वाईट होती. महाराजांचंही असं पत्र आहे, शिवाजी महाराजांचं, की तुम्ही जनतेबरोबर असं वागलात तर रयत म्हणेल मोगलाई काय वाईट आहे. ते प्रतिबिंब तुम्हाला पुढे बाजीरावांच्या पत्रामध्ये दिसतं. किंवा महाराजांचं असं हे आहे की गवताच्या काडीसही हात न लावणे किंवा हे, ते मध्ये जेव्हा स्वारीवरती निघायचं किंवा हे करायचं तेव्हा जे अन्नधान्य असायचं किंवा हे असायचं, ज्या ठिकाणी छावणी टाकली जायची तिकडचं म्हणतोय, मधल्या युद्धाच्या काळामध्ये नासधूस जाळपोळ व्हायची तो हे आहे, पण सैन्यासाठी लागणारी जी रसद आहे ती पूर्ण पैसा घेऊन जायची, लुटपाट नाही करायची. बाजीराव असेपर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत थेट जाऊन जनतेला लुटलं आहे आणि स्वतःचे घरं भरली आहेत असं कधी ह्यांच्याकडनं झालं नाही. त्यामुळे पूर्णपणे जे समर्पण असतं एखाद्या ध्येयाप्रती त्याच्याबाबत, आणि एखादी गोष्ट ठरवली की ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हातपाय मारत राहायचं आहे, हे बाजीरावांकडनं घेण्यासारखे अत्यंत मोठे गुण आहेत. तुम्ही आज कमी वेळामध्ये बाजीरावांचे खूप सारे स्वभावगुण, स्वभाव वैशिष्ट्य आणि खरे बाजीराव कसे होते, बाजीराव बऱ्याचदा फक्त मस्तानीपुरते मर्यादित ठेवले जातात, पण त्या पलीकडचे बाजीराव कसे आहेत हे आज आपण उलगडून सांगितलं. खरं सांगायचं तर बाजीरावांच्या वेगवेगळ्या पैलूंबाबत किंवा वेगवेगळ्या युद्धांबाबत एक पॉडकास्ट होऊ शकतो, इतकं बाजीरावांचं आहे. मला शक्य तितकं मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे
लोकांना कितपत आवडेल, काय आवडेल ते आता लोकांवरती सोडून देतोय. सविस्तर चर्चा झाली आणि 2 भागात चर्चा झाली. बाजीराव पेशवे यांचं राजकीय आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य. बराच वेळ दिलात तुम्ही आणि बरीच चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू. मला इथे येऊन बाजीरावांबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचंही अत्यंत मनापासून आभार. धन्यवाद. तर या विशेष पॉडकास्टमध्ये वेळ झाली आत्ता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.